Hello student, welcome to our channel Chemistry Made Easy. I am Shekhar. In this video I am going to discuss with you how to calculate number of optical isomer. पण नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर काढण्यापूर्वी आपल्याला एक बेसिक गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री. पहिलं कंपाऊंड आपल्या समोर आहे 2-chloro-butane. तर त्या कंपाऊंडमध्ये लिहिलेलं आहे नो प्लेन ऑफ सिमेट्री. नो प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजेच काय, त्या कंपाऊंडचे आपण समान तुकडे करण्याचा प्रयत्न करूया. असा कुठला कार्बन कार्बन बॉन्ड आहे की तो ब्रेक केल्यानंतर आपल्याला त्या कंपाऊंडचे समान तुकडे मिळतील. तर मध्ये एक डॉटेड लाईन काढलेली आहे, म्हणजे तिथं आपण तो बॉन्ड ब्रेक करतोय. जर तो आपण बॉन्ड जर ब्रेक केला तर डाव्या साईडला पार्ट 1 राहील, उजव्या साईडला आपण पार्ट 2 राहील असं समजूया. तर पार्ट 1 मध्ये जेवढे घटक आहेत म्हणजे CH3HCl तेवढेच घटक उजव्या साईडच्या पार्टमध्ये राहत आहेत का बघा, म्हणजे सेकंड पार्टमध्ये राहत आहेत का बघा. तर CH3HEH राहतोय, म्हणजे डाव्या साईडच्या पार्टमध्ये Cl आहे, क्लोरीन आहे, पण उजव्या साईडच्या पार्टमध्ये क्लोरीन नाही आहे. म्हणजे समान वाटणी झाल्यासारखी वाटते खरं, फक्त तंतोतंत समान वाटणी झालेली नाही, म्हणून याला म्हणायचं नो प्लेन ऑफ सिमेट्री. पण ज्या कंपाऊंडचे समान तुकडे करता येत नाहीत त्याला ऑप्टिकल ॲक्टिव्ह असं म्हणतात. आता आपण सेकंड कंपाऊंड बघतोय 2,3-dichlorobutane. त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला समोर आहे आणि इथं लिहिलेलं आहे प्लेन ऑफ सिमेट्री. या कंपाऊंडचे आपण समान 2 भाग करण्याचा प्रयत्न करूया. मग ते डॉटेड लाईन एक काढलेली आहे. डॉटेड लाईन म्हणजे आपण तिथं कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करतोय. तर एकमेव हीच जागा आहे की इथं आपण जर कंपाऊंड कट करण्याचा प्रयत्न केला तर डाव्या साईडला पार्ट 1 राहील, उजव्या साईडला पार्ट 2 राहतोय. म्हणजे या कंपाऊंडच्या समान वाटण्या होत आहेत आणि अगदी तंतोतंत. कारण पार्ट 1 मध्ये जेवढे घटक आहेत, जेवढे इलेमेंट किंवा ग्रुप आहेत तेवढेच पार्ट 2 मध्ये येत आहेत. जसं की हायड्रोजन, CH3 आणि क्लोरीन हे दोन्ही पार्टमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणून याला म्हणायचं प्लेन ऑफ सिमेट्री. ज्या कंपाऊंडचे समान तुकडे करता येतात त्याला मेसो कंपाऊंड असं म्हणतात, MESO. म्हणजे याचं नाव या कंपाऊंडचं 2,3-dichlorobutane च्या ऐवजी मेसो 2,3-dichlorobutane असं म्हटलं तरी चालतं. आणि ज्या कंपाऊंडमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते ते कंपाऊंड ऑप्टिकल इनॲक्टिव्ह असतं, हे लक्षात ठेवा. आता आपण प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट असणं आणि प्लेन ऑफ सिमेट्री अब्सेंट असणं एखाद्या कंपाऊंडमध्ये हे डिस्कस केलेलं आहे. आता जे काही मी तुमच्याशी डिस्कस करतो याच्यावरती शॉर्ट नोट वगैरे विचारत नाहीत. क्वेश्चन काय असतो याच्यावरती, एखादं कंपाऊंड देतात, कुठलेही असेल, अल्काइल हलाइड असेल किंवा अल्कोहोल असेल, आणि त्याचे ऑप्टिकल आयसोमर्स किती आहेत हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर एखाद्या कंपाऊंडचे ऑप्टिकल आयसोमर्स किती आहेत हे काढण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. पहिलं, त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर आपल्याला काढता आलं पाहिजे. सेकंड, त्यात कायरल कार्बन किती आहेत हे आपल्याला शोधलं पाहिजे. अँड थर्ड, त्यात प्लेन ऑफ सिमेट्री आहे का नाही हे सांगता आलं पाहिजे. ह्या 2 ते 3 गोष्टी समजल्या तर आपण ऑप्टिकल आयसोमर अगदी सोप्या पद्धतीनं सांगू शकतोय किंवा कॅल्क्युलेट करू शकतोय. तर मी जो समोर टेबल दिलेला आहे तुमच्या, त्यात 2 मी पार्ट केलेले आहेत. एक तर नो प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री अब्सेंट आहे, आणि दुसरा कॉलम आहे प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. नो प्लेन ऑफ सिमेट्रीचे मी डिवायडेशन पुढं काही केलेलं नाही, पण प्लेन ऑफ सिमेट्रीचे डिवायडेशन मी केलेलं आहे इव्हन कायरल कार्बन ॲटम अँड ऑड कायरल कार्बन ॲटम. मी खाली दिलेल्या एक्झाम्पलमध्ये पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये मी 2 एक्झाम्पल दिलेत, इव्हनमध्ये एक, ऑडमध्ये एक दिलेलं आहे. ते एक्झाम्पलचे फॉर्म्युले व्यवस्थित ऑब्झर्व करा. आणि त्यात स्टार केलेले कार्बन जेवढे आहेत त्याला कायरल कार्बन म्हणतात. कायरल कार्बन म्हणजे काय, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले. असा कार्बन की ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच पाहिजेत त्याला कायरल कार्बन म्हणतात. आणि स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन. आपल्याला टोटल कार्बन महत्त्वाचे नाही आहेत, कायरल कार्बन त्या कंपाऊंडमध्ये किती आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या कंपाऊंडमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का नाही हे माहीत पाहिजे. तर पहिल्या कॉलममध्ये नो प्लेन ऑफ सिमेट्री म्हटलेलं आहे बघा, त्या कंपाऊंडमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री अब्सेंट आहे. पण जो दुसरा कॉलम आहे त्यात प्लेन ऑफ सिमेट्री आहे. इव्हन कायरल कार्बनमध्ये शोधणं सोपं आहे, कार्बन कार्बनचा बॉन्ड ब्रेक केला तर लगेच लक्षात येईल आपल्याला की तिथं प्लेन ऑफ सिमेट्री आहे. पण कायरल कार्बन कसे आहेत, 2 आहेत. 2 हा नंबर कसा आहे, इव्हन नंबर आहे. पण इकडं ऑड कायरल कार्बन म्हटलं आहे. आणि आता इथं बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की तो कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक केला का कार्बन ब्रेक केला. तर या कंपाऊंडमध्ये ऑड कायरल कार्बनचं एक्झाम्पल जे समोर आहे तुमच्या, त्यात कार्बन ब्रेक करा, मिडल कार्बन, एक्झॅक्ट मिडल कार्बन ब्रेक करा, तरच तुम्हाला डाव्या साईडचा कंटेंट आणि उजव्या साईडचा कंटेंट सिमिलर दिसेल, म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री तिथं प्रेझेंट दिसेल. आता ह्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये स्मॉल n किती आहे तो आधी कॅल्क्युलेट करा. पहिल्या एक्झाम्पलमध्ये नो प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये स्मॉल n आहे 1,
दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये स्मॉल एन आहे 2, तिसऱ्यामध्ये स्मॉल एन आहे 3, म्हणजे नंबर ऑफ कायरल कार्बन एवढे आहेत. तर पहिला पार्ट आहे नंबर ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्ह फॉर्म, म्हणजे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर इज इक्वल टू 2n. एन म्हणजेच काय, कायरल कार्बनचा नंबर. हे जे काय आन्सर येईल त्याला आपण स्मॉल ए म्हणूया. दुसऱ्या कॉलममध्ये आहे 2n-1 इज इक्वल टू स्मॉल ए. हे जे काय आन्सर येईल त्याला आपण ए म्हणूया. तिसऱ्या कॉलममध्ये 2n-1 मायनस 2n-1/2. हे जे काय आन्सर येईल त्याला सुद्धा आपण स्मॉल ए म्हणूया. सेकंड पार्ट आहे नंबर ऑफ इनॅन्शियोमर पेअर. मग स्मॉल ए जे वरचं जे आन्सर आले त्याला डिवायडेड बाय 2 करा. जे काय आन्सर येईल त्याला आपण काय म्हणणार आहे, नंबर ऑफ इनॅन्शियोमेरिक पेअर. असं त्या दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट केली तर आपल्याला नंबर ऑफ इनॅन्शियोमेरिक फॉर्म किंवा नंबर ऑफ इनॅन्शियोमेरिक पेअर किंवा नंबर ऑफ रेसिमिक मिक्सचर, नंबर ऑफ मेसोफॉर्म किंवा टोटल नंबर ऑफ कॉन्फिगरेशनल आयसोमर हेही आपण कॅल्क्युलेट करू शकतोय. फक्त एवढे फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजेत. स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये काय डिस्कस केलं आत्तापर्यंत, तर प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट कशात असते, अब्सेंट कशात असते, आणि प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे नेमकं काय. जर एखाद्या कंपाऊंडमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसेल तर ते कंपाऊंड ऑप्टिकल ॲक्टिव्ह असतं. ज्या कंपाऊंडमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट असते, म्हणजे ज्या कंपाऊंडचे समान तुकडे केले जातात, समान तुकडे होऊ शकतात, त्याला मेसो कंपाऊंड असं म्हणायचं, आणि ते ऑप्टिकल इनॲक्टिव्ह असतं. आणि ऑप्टिकल आयसोमर्स आपण कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करू शकतो. तर ऑप्टिकल आयसोमर्स काढण्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट कुठली आहे, आपल्याला त्याचं स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे त्या कंपाऊंडचं. नेक्स्ट, त्यात कायरल कार्बन काउंट करता आले पाहिजेत. थर्ड, प्लेन ऑफ सिमेट्री त्यात प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे हे सांगता आलं पाहिजे. आणि फोर्थ, त्याचे फॉर्म्युले आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे नंबर ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्ह फॉर्मचा फॉर्म्युला काय, तर 2n का 2n-1 वगैरे वगैरे. नंबर ऑफ इनॅन्शियोमेरिक पेअर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ रेसिमिक मिक्सचर काढण्याचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मेसोफॉर्म कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कोणता, आणि टोटल नंबर ऑफ कॉन्फिगरेशनल आयसोमर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, हे आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. स्टुडंट, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो मॅक्झिमम जणांना शेअर करा. थँक्यू.